के हरने प्रतिपच्छंद लेके वर्धिष्णु विष्णुवंदिता शहा सुनो शिवसहिष्या मुद्रा बदलाय राजते. या राज्याच्या राजमुद्राला वंदन करतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो. 400 वर्षापूर्वी जिजाऊच्या कुशीत जन्मलेले निरागस बाळ म्हणजे शिवबा. राजनीती, युद्धनीती, गणिकावा यासारख्या कुशस्त्रांचा कळस म्हणजे शिवबा. एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शिवबा, सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा. या महाराष्ट्रात माणुसकी मोजण्याचं माप म्हणजे शिवबा. दुश्मनांच्या काढतही पावित्र्याचं स्थान निर्माण करणारं किमी आगार म्हणजे शिवबा, किमी आगार म्हणजे शिवबा. तलवार तर प्रत्येकाच्याच मनगटात होती, तलवार तर प्रत्येकाच्याच मनगटात होती, पण स्वराज्य स्थापन करण्याची इच्छा फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांच्याच रक्तात होती. फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांच्याच रक्तात होती. मित्रांनो, शिवाजी हा केवळ एक शब्द नाही, तर तो एक मंत्र आहे. तो मंत्र उच्चारताच अंगातील रक्त सळसळायला लागतं आणि एकीकडे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह तयार होतो. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. हिंदवी स्वराज्य स्थापन करत असताना पुरेसा सैनिक साठाही नव्हता, शस्त्र पुरवठाही नव्हता. यासाठी सुरुवात ही शून्यातूनच झाली. महाराजांनी सैनिक गोळा केले नाही, स्वराज्यावर प्रेम करणारी माणसे गोळा केली आणि त्यांच्या हातात शस्त्र दिली. यातूनच स्वराज्य निर्माण झाले. राजांनी अनेक गड किल्ले जिंकले, पण कुठल्याही गडाला स्वतःचं नाव दिलं नाही. महाराजांनी अनेक मोहिमा आखल्या, पण कधीही पंचांग पाहिले नाही. महाराजांना अनेक संकटे आले, पण कधीही आत्महत्येचा विचार केला नाही, कधीही व्यसनाच्या आहारी गेले नाही. मित्रांनो, त्यासाठी खऱ्या अर्थानं गरज आहे ती आज छत्रपती शिवाजी महाराजांना समजून घेण्याची. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आजचा युवक जर जनावरांसारखा वागत असेल तरी खरंच खूप मोठी शोकांतिका आहे. आज सरकारला निर्भया पथक नेमण्याची पाळी आली, कारण हैदराबाद आणि कोपर्डी सारख्या घटना इथं घडू लागल्या. त्यासाठी म्हणजे अजूनही लोकांना छत्रपती शिवाजी महाराज समजले नाही. परस्त्रीला माते समान मानणारा माझा राजा, परस्त्रीवर अन्याय अत्याचार करणाऱ्यांचे हात पाय कलम करण्याचा आदेश माझ्या राजाच्या राज्यात होता. माझ्या राजाच्या राज्यात स्त्रियांना 50% आरक्षण होते, तर 100% संरक्षण होते. सूरज की तो बात छोड़ो, चमकना उसका काम है. सूरज की तो बात छोड़ो, चमकना उसका काम है. जिसने मानव जाति को चमकाया उसका शिवाजी नाम है. जिसने मानव जाति को चमकाया उसका शिवाजी नाम है. नव्हते आमदार, नव्हते खासदार, तरीही सुखी होता महाराष्ट्र माझा, कारण हे राज्य होते छत्रपती शिवाजी महाराजांचे. म्हणूनच आज 400 वर्ष होऊन गेली तरीही छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र आपल्याला प्रेरणा देऊन जाते. मित्रांनो, पाकिस्तान सारखा देश आपल्या देशावर आक्रमण करत आहे. त्यासाठी गरज आहे की छत्रपती शिवाजी महाराज निर्माण होण्याची. शेवटी जाता जाते व्यासपीठांची रजा घेताना मी एवढंच बोलू इच्छितो. मुके मनाने किती उधळू शब्दांचे बुडबुडे, मुके मनाने किती उधळू शब्दांचे बुडबुडे. तुझे पोवाडे गातील पुत्री तोफांचे चौधडे, तुझे पोवाडे गातील पुत्री तोफांचे चौघडे. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती गजा अश्वपती भूपती प्रजापती सुहर नराचे श्रीपती अष्टावधान जाग